आसलगाव येथील निर्माणाधीन पुलावर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे 55 वर्षीय इस्मातचा नाहक बळी, ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नागरिकांची मागणी। आसलगाव येथील पुलाचे मागील वर्षापासून बांधकाम सुरू असून या ठिकाणी आतापर्यंत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे 3 बळी गेले आहेत। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास नागरिकांना एक 55 वर्षीय इसम आपल्या मोटरसायकलसह पुलाच्या खाली रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला। यावेळी नागरिकांनी वीर हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या अँब्युलन्सला घटनास्थळी बोलावले, तसेच पोलीस घटनास्थळी लगेच धावून आले। घटनेचा पंचनामा करून अँब्युलन्सद्वारे ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले होते। डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले। दुपारपर्यंत सदर इस्माची ओळख पटली नव्हती, परंतु संध्याकाळी ओळख पटली असून रविवारला मध्यरात्री प्रमोद काशीराम शेळके, वय वर्ष 46, राहणार धरणगाव, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा असे आहे। ते दिनांक 25 फेब्रुवारीच्या रात्री 10:30 वाजता धरणगाव येथून कामानिमित्त जळगाव जामोदकडे जात आहे असे सांगितले व निघाले, परंतु सकाळ होईपर्यंतही त्यांचा काही माहिती न मिळाल्यामुळे सकाळी व्हॉट्सअप ग्रुपवर अज्ञात व्यक्तीचा मृत्यू व फोटो व्हायरल झालेत। त्यावेळी सदर घटनेची माहिती मृतकाच्या कुटुंबियांना मिळाल्याने मृतक प्रमोद शेळके यांच्या मुलाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला येऊन मृतकाला पाहण्याची विनंती केली। मृतकाची डेड बॉडी दाखवण्यात आली। त्यावेळी मुलाने मृतकास ओळखले की हे माझेच वडील आहेत। सदर आसलगाव येथील निर्माणाधीन असलेल्या पुलाजवळ ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 3 बळी गेले आहेत। यावेळी नागरिकांनी आक्रमक होत ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत।